या निवडणुकीमधला एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला? उत्तम प्रश्न आहे. ह्या प्रश्नाची खरं वाटच बघत होतो मी. तुम्ही समजून घ्या, एकनाथ शिंदे ठाकरे नाहीत. ते शिवसेनेतून बाहेर पडले, मग त्याला तुम्ही गद्दार म्हणा, फुटले म्हणा, बंड म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. मुद्दा असा येतो की ते ठाकरे नाहीत. 40 आमदार भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवरती घेऊन फुटून ते मुख्यमंत्री बनले. त्याच्यानंतर जनतेकरता दरवाजे वर्षाचे कायम त्यांनी उघडे ठेवले. असे लोकांमधला माणूस आहे. आणि आत्ता सगळ्याचा इलेक्शन स्ट्राईक रेटचा तुम्ही जे म्हणताय ना, प्रत्येक वेळेला त्यांनी शिवसेनेपेक्षा म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा सातत्याने यश मिळवले. आत्ता राज्यात 2 नंबरचा पक्ष त्यांचा आहे. म्हणजे अजित पवार शरद पवारांची विण तर कधीपासून आहे, किती वर्ष ते राजकारणात आहेत, पण तेही 3ऱ्या नंबरला गेले. तुम्ही समजून घ्या याच्यातला भाग. महानगरपालिका निवडणुकां 29 महानगरपालिका निवडणुकींमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी फक्त मुंबईवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. एकनाथ शिंदेना सर्वच महापालिका कॉन्सन्ट्रेट करायचं होतं, MMR रिजन कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या आणि MMR मधल्या सगळ्या जागांवरती भारतीय जनता पार्टीशी टक्कर घ्यायची होती. म्हणजे एकाच वेळेला त्यांना ठाकरे बंधूंची टक्कर घ्यायची होती आणि दुसऱ्या वेळेला भारतीय जनता दुसऱ्या बाजूला भाजपशी पण टक्कर घ्यायची होती. जरी भाजप बरोबर असला तरी भारतीय जनता पार्टीची कूटनीती आहे ती आता ते उघडच आहे. म्हणजे त्यात काही नवीन काही नाही आहे. भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेना घेणारच, हे स्वाभाविकच आहे. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, घेरतच राहणार आहे. तर या दोघांची टक्कर देऊन त्यांनी 399 नगरसेवक आणलेत, जेव्हा की शिवसेनेचे 155, राज ठाकरेंचे 13, अजित पवारांचे त्यांच्या खाली. आता मला सांगा, एकनाथ शिंदेचं यश आता मधल्या काळात बरेच चर्चा झाली की देवेंद्र फडणवीस या महापालिकांमध्ये, अर्थात त्यांनी 23 महापालिका आणल्या, त्यामुळे त्यांना धुरंधर वगैरे खूप म्हटलं गेलं. ते जर धुरंधर असतील तर एकनाथ शिंदे बाजीगर ठरतात. व त्यांना चारी बाजूने घेरलेलं आहे आणि त्यांच्याकडे ठाकरे नाव नाही आहे. त्यांच्या पाठीमागचा फार मोठा पक्षाचा ब्रँड अशातला भाग नाही आहे. आजही आरोप होते बाळासाहेबांचा पक्ष चोरला, बाप चोरला, मुलं चोरणारी टोळी, काय 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 आरोप होतातच आहेत. ह्या सगळ्यातनं सुद्धा संघर्ष करून तो माणूस उभा राहिला. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जी वस्तुस्थिती आहे ती ऍक्सेप्ट करावीच लागेल ना. आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी जवळजवळ 67 ठिकाणी नगराध्यक्ष आणले, त्यातल्या 22 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पाडून आणले, 650 नगरसेवक त्यांनी आणले. हे इतकं सोपं नाही ना.